आनंद होतोय की एका चांगल्या कार्यक्रमासाठी यायला मला संधी मिळाली. वास्तविक 2 दिवसापूर्वी मला ज्यावेळेला बाबूराव चांदेरेंनी सांगितलं तुम्हाला एका ठिकाणी यायचंय, तर मला आय वॉज स्टिल अंडर द इम्प्रेशन की मला कोणाच तरी घरी जायचंय, कोणाला तरी 2-3 भेटायला. आय नेव्हर न्यू इट इज गोइंग टू बी सच अ ग्रँड प्रोग्राम. आणि जो उतरल्या उतरल्या अतिशय फेस्टिव्ह मूड बघायला मिळाला. मला वाटतं दिवाळी आजपासूनच सुरू झाली आहे. या पद्धतीचं स्वागत आणि ह्या पद्धतीचा आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला खात्री आहे की कुठलाही सण म्हटला तर तो कॅलेंडरप्रमाणे असतो, पण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या जीवनात किंवा कुठल्याही माणसाच्या जीवनात आपल्या ज्या गरजा असतात त्या जर फुलफिल झाल्या तर तो खरंच दिवाळी दसरा असतो. आणि तो आज मला या ठिकाणी बघायला मिळतोय. तो दिवाळीचं इन ॲडव्हान्स आपण सेलिब्रेशन सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. खरोखरीच बाबूराव चांदेरेंचं खूप जणांनी आपण सगळ्यांनी कौतुक केलं. आय एम हॅपी की आम्हाला सुद्धा आम्ही पक्षामध्ये ज्या वेळेला सगळ्यांचं कौतुक करतो त्यावेळेला टॉप नंबरमध्ये जे असतात त्याच्यामध्ये बाबूराव चांदेरेंचा नंबर लागतोच. पण ह्या ठिकाणी सुद्धा आपल्या वॉर्डामध्ये होत असताना खरोखरीच खूप समाधान, खूप आनंद वाटतोय. कारण शेवटी एक शहर अध्यक्ष या नात्याने टीमची कॅप्टन म्हणून मी स्वतःला समजते. आणि ही टीम आमची एवढी कार्यक्षम असेल की यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ बूस्ट अँड मोटिवेशन दॅट आम्हाला सगळ्यांना मिळतं. सो मी बाबूराव चांदेरेंचं मनापासून अभिनंदन करते की अतिशय मनापासून त्यांनी ह्या वॉर्डाची, ह्या एरियाची प्रगती त्यांनी केलेली आहे. इनफॅक्ट आम्ही तुमचा सगळ्यांचा हेवा करतो की तुम्हाला एक चांगले नगरसेवक लाभलेत. एवढंच नव्हे तर तुमची स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा आता निवड झालेली आहे. आणि कधी कधी आम्हाला वाटतं की सगळं अटेन्शन महानगरपालिकेचं, आयुक्तांचं, सगळ्यांचं ह्याच ठिकाणी आहे, बाकीचं आमचं शहर सगळं निग्लेक्ट होतंय की काय, अशी आम्हाला भीती वाटायला लागली आहे. आणि तसं चित्र पण कधी कधी दिसतं. पण वी आर हॅपी. आफ्टर ऑल इट इज अ पुणे प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी डिक्लेअर होण्याच्याच आधी तुमची एरिया स्मार्ट झाली आहे. कारण बाबूराव चांदेरेंनी त्या पद्धतीची बजेट तरतूद स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना केली होती. चेअरमन म्हणून काम करत असताना आय थिंक ही इज दी ओनली वन हू इज बीन एबल टू मेक 2 बजेट्स. आणि त्यांनी पूर्ण न्याय त्यांच्या एरियाला, पुणे शहराला दिला. आणि अनेक चांगल्या चांगल्या योजना ह्या शहरासाठी पण त्यांनी आणल्या. इनफॅक्ट आपल्याला दिसतंय की नागरीकरण एवढ्या प्रचंड वेगात होतं. इट इज हॅपनिंग सो रॅपिडली की तुम्ही कुठल्याही एरियामध्ये जा की मी 2 महिन्यापूर्वी इथंच येऊन गेले का असा प्रश्नचिन्ह आपल्या समोर पडतो. एवढं वेगाने शहर वाढतंय. आणि ज्या वेगाने शहर वाढतंय त्या वेगाने अनफॉर्च्युनेटली आपलीच महानगरपालिका नाही, कुठलीच महानगरपालिका त्याला कोप अप करू शकत नाही. पण वी आर व्हेरी लकी की पुण्यामध्ये एक उत्तम टीम आपल्या नगरसेवकांची असल्यामुळे ते अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेतात. आणि आता तुम्ही पाहिलं 16-16, 17-17 तास या ठिकाणी उभं राहून त्यांनी जे काम करून घेतलं हे खरोखरीच आय थिंक इट्स एन एक्झाम्पल वर्थ एम्युलेटिंग फॉर एव्हरीबडी एल्स ऑल्सो. तर एकदा खरोखरीच आपण त्यांना मनापासून टाळ्या वाजवूया. बाबूरावचं ह्या पद्धतीचं काम वॉर्डात ते करतायत हे मला आश्चर्य नाही आहे. कारण ज्या वेळेला आमच्या पक्षाचे मोठमोठे कार्यक्रम होतात, मोठमोठ्या सभा होतात किंवा मध्यंतरी रेसकोर्सला सुद्धा आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस, 75वा वाढदिवस आम्ही त्या ठिकाणी साजरा केला. अक्षरशः त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला एवढं गवत होतं. हे कसं काय काढणार 5-6 दिवसात? हा म्हणजे इट वॉज ग्रेट फीट विच वी नेव्हर थॉट विल बी एबल टू बी सक्सेसफुल. पण बाबूरावांना एकदा जबाबदारी दिली की बघा इथून रेसकोर्सला म्हणजे तुमच्या जवळपास पण नाही, तर बाबूरावांना जबाबदारी येणं मग हे होणारच. तर त्या ठिकाणी दिल्लीत बसून पार्लमेंटमध्ये डिफेन्स डिपार्टमेंटकडनं परमिशन मिळेपर्यंत जेमतेम 5 दिवस राहिले होते. बाबूरावांनी रात्रीचे फ्लडलाईट्स लावून त्या ठिकाणचा ग्रास काढून घेतला आणि 5 दिवसात ते होतं ते पूर्णपणे कायापालट त्या ग्राउंडचा करून टाकला. सो एकदा काम बाबूरावांनी घेतलं की आम्हाला पण खात्री की 100% ते त्या ठिकाणी पूर्ण त्याच्या मागे लागून काम करून घेतात. सो यू आर रिअली व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अ पर्सन लाईक बाबूराव ॲज युअर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. इलेक्शन्स आलेले आहेत त्यामुळे निश्चितच मी तुम्हाला परत सांगेन की आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी पाहिजे. आता 1-2 नाही, आपल्याला 4-4 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. आणि टाइम एवढा शॉर्ट असणारे, प्रभाग एवढे मोठे झालेले आहेत की कदाचित सगळ्या नगरसेवकांना किंवा उमेदवारांना तुमच्यापर्यंत पोहोचणं
सुद्धा अवघड होणार आहे. पण त्यांनी जे केलेलं तुमच्या एरियामध्ये काम आहे ते निश्चितपणे तुमचे फ्रेंड्स, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं करणं गरजेचं आहे. कारण पुणे शहर जर आपल्याला चांगलं करायचं असेल, जर नागरीकरण ज्या झपाट्याने होत आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला ॲड्रेस करायचं असेल, तर असे कार्यक्षम नगरसेवक असतील तरच ते होऊ शकेल, नाहीतर होऊ शकणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुणे शहराला पुणेरी पण त्याचं ठेवता ठेवता मॉडर्नायझेशनकडे नेत असताना मला वाटतं जे जाणकार नगरसेवक आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, टीमवर्क करू शकतात, गेले 5 वर्ष तुम्हाला अनुभव आहे की अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय, असे नगरसेवक आपल्याला महानगरपालिकेत बघितले तरच खऱ्या अर्थाने पुणे शहर पुढे जाईल. मी जास्त बोलणार नाही, पण खरोखरीच आज तुमच्या सगळे संडे मॉर्निंग ह्या ठिकाणी आलेला आहात. हा रस्ता कसा होता आधी, आय विश आय हॅड सीन बिफोर अँड आफ्टर पिक्चर, म्हणजे आय कॅन इमॅजिन विथ तुमच्या चेहऱ्यावरनंच जो आनंद आहे त्याच्यावरनंच लक्ष येत आहे काय इथं असणार आहे. तर तो खरोखरीच अतिशय चांगला झालेला आहे. पुणे शहरात मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या ठिकाणी काही पाण्याचा प्रॉब्लेम कोणी सांगितला, पण बाबूराव निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतील. इनफॅक्ट त्यांनी त्यांचाच वॉर्ड नाही पण पुणे शहरात संपूर्ण जवळजवळ 200 कोटीचा आता नवीन आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाक्या बांधणार आहोत. खराडी भाग एक आहे, त्या ठिकाणी पाणीच नाही, टँकर्सनी पाणी द्यावं लागायचं, त्या ठिकाणी स्टोरेज टँक्स आपण बांधलेले आहेत. 245 crores वर्थ स्टोरेज कपॅसिटी पाण्याची आपण ह्या शहरात वाढवतोय. ह्या वर्षी आपण पाहिलं, मागच्या वर्षी पाऊस पडला नाही पण दिवसाआड पाणी आपल्याला मिळत होतं सगळीकडेच, म्हणजे तुमच्या एरियामध्येच नाही टँकर, अगदी नवी पेठेत म्हणजे ओल्ड शहराच्या भागात सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम होत होता. सो दिस वॉज एव्हरीवेअर. पण आता जे नवीन एरियाज होत आहेत त्या ठिकाणी आपण 60 टाक्या वाढवल्या, तर निश्चितपणे चार आहेत. इमॅजिन, यू आर रिअली लकी. आणि 24/7 पण पाणी करता येईल का ह्याच्यासाठी पण योजना वी आर ट्राईंग टू पुश. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना निश्चितपणे आपलाच भाग नाही पण पुणे शहराकडे बघण्याची भूमिका ही बाबूरावांनी घेतलेली आहे. हे करत असताना रस्ते नवीन झाले पाहिजेत, रस्ते चांगले झाले पाहिजेत. आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडबद्दल काही जणांची 2 मतं असतात की नाही सिमेंट कॉन्क्रीट कशाला, टार रोड इज गुड इनफ. पण आपल्याला एक लक्षात येतं, टार रोड असला की पाऊस पडला की त्याच्यात खड्डे पडतात, वारंवार त्याच्यामध्ये आपल्याला डागडुजी करावी लागते. वेळेस सिमेंट कॉन्क्रीट रोड एकदा केला की त्याची लाईफ जवळजवळ 20-25 वर्ष असते और इवन मोर. आणि म्हणून ह्या पद्धतीचे सस्टेनेबल रोड्स व्हावे ह्या दृष्टीने हे नेटवर्क आपण चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी हे तर कॉर्पोरेटर देतील, तुमच्या मागणीवरनं देतील, पण अनेक गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा पुढे येण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये कचरा हा सगळ्यात एक मोठा भीषण प्रॉब्लेम शहराचा आहे. आपल्या घरातला कचरा आपण मिक्स ठेवतो, तो देवाची उरळीला जातो. आता काही ठिकाणी बायोमिथेनेशन प्लांट झालेले आहेत पण तो कचरा विभाजन झाला नाही तर त्या लोकांना किती त्रास होतो हे आपण पेपरमधनं वाचत असतो. आणि म्हणून मला वाटतं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की वी हॅव टू सेग्रिगेट आर गार्बेज इन टू वेट अँड ड्राय. त्या पद्धतीने सेग्रिगेशन ॲट सोर्स झालं पाहिजे. आणि ते मला खात्री आहे की तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक हे पुढाकार घेतच आहेत आणि याही पुढे घेत राहतील, बाकीच्यांकडे पण पोचवतील. झाडं लावण्याची गरज आहे खूप. आज ग्लोबल वॉर्मिंग सारखं मोठं संकट आपल्यावर समोर आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे त्याला पडत नाही, नको पडायला त्याला तर पडतो. आणि म्हणून ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला भावी पिढीला काही देणं लागतं. ह्या भूमिकेतून आपण आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखणं हे सुद्धा काळाची गरज आहे. आता हे सगळं करत असताना एकटे बाबूराव किंवा एकटे कॉर्पोरेशन करू शकणार नाहीये, याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला तरच ते होऊ शकतं. इनफॅक्ट मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की पूर्वी गव्हर्नन्सचा पॅराडाईम हा होता की मी टॅक्सेस भरतोय किंवा मी टॅक्सेस भरतीये त्यामुळे इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉर्पोरेशन टू डू ऑल दिस. पण आता गव्हर्नन्सचा पॅराडाईम वर्ल्ड वाईड चेंज झालाय आणि तो चेंज होऊन असा झालाय की नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि त्याला टेकू लावायचं काम हे महानगरपालिकेने आणि लोकप्रतिनिधी करायचं आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपले काही सिटिझन्स ग्रुप्स असतील ते अधिक स्ट्रेंथन व्हावे, नसतील तर ते करावेत, बनवावेत. मोहल्ला कमिटीज बनवाव्यात, इनरव्हील सारखे क्लब्स आहेत त्यांच्या माध्यमातून काही कामं व्हावीत. पण जोपर्यंत नागरिक पुढे येत नाहीत, जोपर्यंत वी डोंट लीव द कम्फर्ट्स ऑफ आवर 4 walls ऑफ आवर हाऊस अँड कम आउट अँड ट्रीट द सिटी ॲज माय होम,
तोपर्यंत मला वाटतं शहराचा खऱ्या अर्थाने आपण विकास करू शकणार नाही. त्यामुळे मला आपल्याला जरूर विनंती करायची आहे की बाबूराव हे खूप ॲक्सेसिबल आहेत. आपल्याला कल्पना आली, अनुभव आलाय. लाईक यू सेड की आम्हाला माहितीच नव्हतं की हे काम नगरसेवकांना सांगितलं तर होऊ शकतं. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. वी आर ऑलवेज देअर फॉर यू 24/7. सो जरूर सांगत जा. आणि जसं कोणीतरी आता यू मेन्शन की आम्ही उशिरा पोचलो पण बाबूराव टायमात पोचले, ते टायमात पोचणारच ना. आमचं चिन्हच घड्याळ आहे, त्यामुळे वी हॅव नो चॉईस. सो पण युअर राईट. आणि आमचे नेते मंडळी पण असे आहेत. पवार साहेब असतील, अजितदादा असतील, कार्यक्रमाचा टाइम असेल त्याच्या 10 मिनिटच आधी येतात आणि आम्हाला टेन्शन देतात. म्हणजे लोक यायचे असतात पण ते आलेले असतात. सो ह्या पद्धतीचं अतिशय ॲक्सेसिबल असे नगरसेवक आहेत. कधीही त्यांना सांगितलं तर निश्चितपणे ते आपल्या कामाला पूर्णपणे न्याय देतील. ह्या एका चांगल्या सोहळ्यामध्ये मला आज सहभागी करून घेतलं आणि तुम्ही सगळ्यांनी जे बाबूरावांचं कौतुक केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे पक्षाच्या वतीने मी मनापासून धन्यवाद मानते. अँड आय एम शुअर की ह्या पुढच्या काळात देखील तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे मागे राहाल आणि नुसतंच मागे नाही, त्यांच्या बरोबरीने काम कराल. बिकॉज दिस इज रिअली द नीड ऑफ द डे. आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर खऱ्या अर्थाने आपलं शहर आपण अतिशय चांगलं करू शकू. लेट्स होप की आवर सिटी बिकम्स द बेस्ट एव्हर इन आवर कंट्री. थँक्यू व्हेरी मच.